इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलनं सुरू केलेल्या युद्धाला एक महिना झालाय। आता ट्रम्प यांनी आपलं सैन्य थेट इराणच्या भूमीवर उतरवण्याचा निर्धार केलाय। पण दुसरीकडे अमेरिका आता या युद्धात एकटी पडतीये का अशी चर्चा सुरू झाली आहे। ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक बड्या देशांकडे मदत मागितली आहे, पण या देशांनी ट्रम्प यांना धक्का दिलाय। नुकताच इटलीने अमेरिकेला मोठा झटका दिलाय। इराणच्या दिशेने निघालेल्या एका अमेरिकन लढाऊ विमानाला इटली सरकारने आपल्या भूमीत उतरवण्यास मनाई केली आहे। जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारनं डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविरोधात घेतलेला हा निर्णय ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जातोय। इटलीमधील सिसिली ही इराण विरोधातील मोहिमेसाठीचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे। यामुळे अमेरिकन सैन्याची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे। ट्रम्प यांचं टेन्शन वाढण्याचं कारण इटलीनं नकार दिल्याच्या 24 तास आधीच स्पेनने अमेरिकन विमानांसाठी त्यांची एअरस्पेस बंद केली होती। ब्रिटनने आधीच या युद्धात न उतरण्याचा निर्णय जाहीर केला होता। जर्मनीने सुद्धा या युद्धात उतरण्याची शक्यता आधीच फेटाळून लावली आहे। युरोपनेही युद्ध सुरू केलेलं नाही या शब्दात अमेरिकेला सुनावलं होतं। फ्रान्सने सुद्धा अतिरिक्त सैन्य पाठवण्यास नकार दिलाय। तिकडे जपानने सुद्धा तेलवाहू जहाजांना संरक्षण देण्यासाठी युद्धनौका पाठवण्यास नकार दिला होता। ऑस्ट्रेलियानं UAE मध्ये अमेरिकन तळांना मदत केली असली तरी युद्धनौका पाठवण्यास मात्र नकार दिला होता। ग्रीसनंही युद्धात न उतरण्याचा निर्णय घेतलाय। दुसरीकडे कॅनडा, नेदरलँड यांनीही युद्ध थांबलं तरच होर्मुझसाठी संघर्षाची तयारी दाखवली आहे। यानंतर ट्रम्प मात्र आता प्रचंड संतापलेत। होर्मुझच्या सामुद्रधुनीतील कोंडीवरून त्यांनी मित्र देशांवर आणि विशेषतः ब्रिटनवर आगपाखड केली आहे। ज्या देशांनी इराण विरुद्धच्या मोहिमेत अमेरिकेला साथ दिली नाही त्यांना आता स्वतःचं संरक्षण स्वतःच करावं लागेल। ज्या देशांना होर्मुझच्या संकटामुळे जेट इंधन मिळत नाहीये, ज्यांनी इराणमधील मोहिमेत सामील होण्यास नकार दिला होता, त्यांच्यासाठी माझ्या 2 सूचना आहेत। आमच्याकडे इंधनाचा मुबलक साठा आहे, तुम्ही तो आमच्याकडून विकत घेऊ शकता। थोडी हिंमत एकवटून होर्मुझच्या सामुद्रधुनीत जा आणि तुमचं इंधन तिथून उचला। तुम्हाला आता स्वतःसाठी लढायला शिकावं लागेल। अमेरिका यापुढे तुम्हाला मदत करणार नाही, कारण तुम्हीही आम्हाला गरज असताना साथ दिली नाही। या शब्दात ट्रम्प यांनी पोस्ट करत आपला संताप व्यक्त केलाय। दरम्यान अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी आता इराणला पुन्हा तडजोडीचा सल्ला दिलाय। But if Iran is wise, they will cut a deal. President Trump doesn't bluff and he does not back down. You can ask Khamenei about that. The new Iranian regime should know that by now. This new regime, because regime change has occurred, should be wiser than the last. President Trump will make a deal he is willing. And the terms of the deal are known to them. If Iran is not willing, then the United States War Department will continue with even more intensity. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची साथ अनेक देशांनी सोडली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेतही त्यांच्या युद्धखोरी विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे। ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार आंदोलनं आता अमेरिकेमध्ये सुरू झाली आहेत। त्यामुळे येत्या काळात ट्रम्प आणि इराणमध्ये तडजोड होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच निर्माण झालेल्या या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा।